महाराष्ट्राचा। नमस्कार, मी सुद्धा संध्या लाईव्ह मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। पुणे जिल्ह्यातील पुरंदर येथे आंतरराष्ट्रीय विमानतळ होणार आहे। पुरंदर विमानतळाच्या भूसंपादनासाठी आवश्यक असलेली परवानगी राज्य सरकारकडून मिळाली आहे। त्यामुळे शेतकऱ्यांशी चर्चा करून भूसंपादनासाठी देण्यात येणाऱ्या मोबदल्याबाबतचे दर निश्चित केले जाणार आहेत। त्यासाठी जिल्हा प्रशासनाने येत्या सोमवारी 8 तारखेला बैठक आयोजित केली आहे। जमीन संपादनाच्या दृष्टीने ही बैठक एक महत्त्वाचा दुवा ठरणार आहे। राज्य शासनाने यासंबंधी अहवाल मान्य करून उद्योग विभागाकडे पाठवला, परंतु विमानतळ भूसंपादनासाठी आवश्यक त्या सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्या आहेत। भूसंपादनापोटी द्यावयाच्या मोबदल्याच्या रकमेचा तपशील असलेला अहवाल 11 नोव्हेंबर रोजी राज्य सरकारकडे पाठवण्यात आला होता। हा अहवाल राज्य शासनाने मान्य करून उद्योग विभागाकडे पाठवला। या अहवालाला महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ कायद्यातील 32(1) या कलमानुसार उद्योग विभागाची मान्यता मिळणे आवश्यक असते। दरम्यान 8 दिवसांपूर्वी उद्योग विभागाचे सचिव डॉक्टर पी अनबलगन यांची भेट घेऊन जिल्हाधिकारी जितेंद्र डोडी यांनी चर्चा केली होती। जिल्हा प्रशासनाने दिलेल्या 32(1) च्या प्रस्तावाला उद्योग विभागाकडून मान्यता देण्यात आली। ही मान्यता मिळाल्याने आता जमिनीच्या दरासंदर्भात शेतकऱ्यांशी वाटाघाटी करण्यास जिल्हा प्रशासनाला अडचण जाणवणार नाही। पुरंदर तालुक्यातील 7 गावांमधील 1285 हेक्टर अर्थात 3000 एकर जमिनीचे संपादन करण्यात येत आहे। त्यापैकी सुमारे 1250 हेक्टर क्षेत्रासाठी शेतकऱ्यांकडून संमती मिळाली आहे। सुमारे 50 हेक्टर क्षेत्रासाठी अद्याप संमती मिळणे बाकी आहे। त्याशिवाय नकाशाच्या बाहेरील सुमारे 240 हेक्टर जमीन देण्यासाठी देखील शेतकऱ्यांची मान्यता आहे। महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ कायद्यातील 32(3) तरतुदीनुसार शेतकऱ्यांना द्यावयाच्या मोबदल्याबाबतचे काम पूर्ण केले जाणार आहे। त्यासाठी सुमारे 5000 कोटी रुपये इतका खर्च अपेक्षित आहे। प्रस्तावित आंतरराष्ट्रीय पुरंदर विमानतळाच्या भूसंपादनासाठी शेतकऱ्यांशी चर्चा करून दर निश्चित करण्यात येणार आहे। त्यासाठी येत्या सोमवारी बैठक आयोजित केली आहे। दराबाबतचा निर्णय झाल्यानंतर भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण केली जाणार असल्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डोडी यांनी सांगितलंय। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।